बातम्यांसंदर्भात आपण आढावा घेणार आहोत, अधिक माहिती घेणार आहोत। आपल्या सोबत सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबरीने राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर सुद्धा आहेत। सगळ्यात आधी सागर तुमच्याकडे येते, एकनाथ शिंदे यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांना काय हवं आहे आणि काय मिळत नाहीये केंद्रातनं, ज्याच्यासाठी आता चर्चा राज्यात होणं अपेक्षित आहे। प्रज्ञा, वास्तविकतेत 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल। पदासाठी नाही तर जनसामान्यांसाठी आपण काम करतो आहोत। आणि त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांची भाषा थोडीशी बदलल्याचं दिसून येतं। मुळात ही भाषा काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी आहे का, आपल्या मित्रपक्षावर दबाव वाढवण्यासाठी आहे का, यातनंच याचे सगळे उत्तरं समजू शकतात। आता काल जी रात्री उशिरा बैठक झाली अमित शहा यांच्याबरोबर, त्यावेळेस सुद्धा आता आपले सहकारी दिल्लीतले जे राम शिंदे आहेत त्यांनी बातमी दिलेली आहे की तिथे त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की आपणास उपमुख्यमंत्रीपद आपण घ्यायला तयार नाही आहात, तशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे। वास्तविकतेत एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद जर घेतलं नाही तर काय होऊ शकतं याची कल्पना इतर सर्व राजकीय नेत्यांना आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जे आमदार जिंकून आलेले आहेत त्यांच्यावर वर्चस्व ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदे हे सत्तेत हवे आहेत। आणि मग सत्ता हवे असताना त्यांना मग नगरविकास हवं आहे का, गृहमंत्रालय हवं आहे का, की अजून तत्सम एक वजनदार जे खातं म्हटलं जातं असं हवं आहे आणि यासाठी हा दबावाचा भाग आहे का, असा एक मतप्रवाह दिसून येतो। दुसरीकडे जर आमदारांना एकनाथ शिंदेंना कंट्रोल ठेवायचा असेल तर त्यांचं सत्तेत राहणं सहभाग महत्त्वाचा आहे आणि सरकारची देखील प्रतिमा एकनाथ शिंदे यांना मारून मुटकून बाहेर ठेवलं असा आरोप भाजपावर येऊ नये। यामुळे एकनाथ शिंदे जर उपमुख्यमंत्रीपद राहत असतील तर मात्र सगळं समन्वयाने आनंदाने झालंय असा एक मेसेजसुद्धा दिला जाईल अशी भाजपाच्या नेत्यांची धारणा आहे। यामुळे एकनाथ शिंदेंची मनधरणी भाजपाच्या वतीनेच केली जाते आहे की ते उपमुख्यमंत्री पदावर राहावेत। अर्थात एकनाथ शिंदेंनी थेट त्यांची भूमिका जी आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर जरी मांडली असली तरी आज ज्या महत्त्वाच्या काही घडामोडी घडत आहेत आणि पुढील 2 दिवसामध्ये सुद्धा घडतील असं सांगितलं जातं, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचं मनवळणी करणं भाजपाला शक्य होतंय का आणि एकनाथ शिंदे ऐकतायत का हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। प्रज्ञा, अगदी अभय सरांकडे जाते। अभय सर, मुळात आतापर्यंत आपण जर बघितलं तर इतका हा वेळ लागलेला आहे, इतका कालावधी लागला, एकीकडे मॅन्डेट प्रॉपर पूर्णपणे असूनही हा जो वेळ लागतोय याच्यामध्ये अर्थातच काही कुरबुरी आहेत आणि या कुरबुरी कशा काय दूर करणार यासाठी नेमके दिल्लीमध्ये काही प्रमाणात काही अंशी प्रयत्न झाल्याचं कळतंय। मात्र शिंदेंच्या काय अपेक्षा आणि शिंदेंच्या ज्या काही मागण्या ठेवलेल्या आहेत दिल्लीमध्ये, त्या मागण्या दिल्लीमध्ये पूर्ण होतील असं चित्र दिसत नाही, म्हणून आता तुम्ही राज्यात बसून बाकीचा निर्णय घ्या असं काही ठरतंय का? नाही, मला वाटतं की खाते वाटपासंदर्भात एक धोरणात्मक चर्चा काल निश्चितपणे अमित शहा यांच्याकडे झाली असणार। आता छोटी छोटी महामंडळं किंवा याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो तुमच्या पातळीवर करा असं अमित शहा यांनी सांगितलं असेल, परंतु मुख्य जो निर्णय आजचा त्या एक आहे की एकनाथ शिंदेंनी परवा पत्रकार परिषद घेऊन आपला मुख्यमंत्री पदासाठी जो निर्णय होईल तो मान्य करू असं म्हणून त्यातला अडथळा दूर केला होता। दुसरं असं आहे की आता भाजपाने नेतृत्व कोणाकडे सोपवायचं त्या संदर्भात ते भाजपचा निश्चितपणे काहीतरी निर्णय झाला असावा, त्या संदर्भात काही चर्चा झाली असावी काल। आता या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे सहभागी होणार की नाही, एकूण ते काही फार उत्साही नाही आहेत सहभागी होण्यासाठी, परंतु त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही सरकारमध्ये आलं पाहिजे, पक्षाच्या दीर्घकालीन हितासाठी आणि बांधणीसाठी हे खूप आवश्यक आहे। पण त्याच्यासाठी मग आपल्याला काही महत्वाची खाती मिळणार असतील तरच आपण त्याच्यात सहभागी होऊ, म्हणजे मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर त्याच्या बदल्यात काय त्याचं कॉम्पेन्सेट कसं करणार आहात तुम्ही, या संदर्भात निश्चितपणे त्यांचे काही मागण्या असतील। आणि मला वाटतं की टॉप 3 खाती ज्याला म्हणतो आपण, अर्थ असेल, गृह असेल, महसूल असेल, त्याच्यापैकी एखादं खातं आपल्याला मिळावं किंवा त्यांच्याकडे आता नगर विकास खातं आहे, त्या नगर विकास खात्यासाठी त्यांच्याकडून कदाचित आग्रही भूमिका असू शकते। याशिवाय त्यांच्या बरोबरची आत्ताची संख्या बघता एक 12 ते 15 मंत्रिपदासाठी त्यांचा आग्रह असू शकतो। मला वाटतं की या संदर्भातल्या मुख्य ज्या चर्चा आहेत, ज्याचे कळीचे मुद्दे आहेत, आता विधानसभेचं अध्यक्षपद हे भाजपात सोडणार नाही, भाजपात संख्याबळ आणि याप्रमाणे भाजपा त्यासाठी आग्रही राहणार हे स्पष्ट दिसत आहे। पण विधान परिषदेच्या संदर्भात
म्हणजे पूर्वीचा जो आघाडीचा फॉर्म्युला होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा, त्याप्रमाणे एका पक्षाकडे विधानसभेचा, एका पक्षाकडे विधान परिषदेचा अशी भूमिका असायची त्यावेळेस. आता 3 पक्ष आहेत या आघाडीमध्ये. आता विधान परिषदेच्या ऍक्टिंग सभापती नीलम गोऱ्हे याच आहेत. तर त्या पदासाठी असं मला वाटतं की बऱ्याच गोष्टींसाठी बाबत चर्चा महत्वाच्या आहेत, त्याच्यावर झाली असावी. आणि काही निर्णय झाले असतील, काही निर्णयांच्या संदर्भात तुम्ही आणखी तपशीलवार चर्चा करा असं सांगण्यात आलं असावं. कारण मला वाटतं की आत्ताच्या स्थितीमध्ये कदाचित 2 तारखेला शपथविधी होईल असं दिसतंय. आणि तसं असेल तर मग 2-3 दिवसाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक तोडगा तुम्ही त्या पातळीवर काढा. त्याच्यातही काही अडचणी राहिल्या तर परत आपण एकदा अमित शहाकडे बैठक घेऊ अशा संदर्भात काहीतरी चर्चा झालेली एक दिसते. आणि मला वाटतं की आता दिवसभरात कदाचित आज रात्री पुन्हा एकदा या 3 नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रज्ञा. अगदी. आणि या संदर्भात सागरकडनं पण माहिती घेतोय. सागर, मुळात दिल्लीमध्ये जी बैठक झाली आणि खासदार सगळ्यात जर आपण बघितलं तर त्यातले त्यात शिंदेचे जास्त आहेत अजित पवारांच्या तुलनेत. मात्र तरीही ज्या पद्धतीची मंत्रिपदं मिळायला हवी तर केंद्रामध्ये तशी मिळत नसल्याचं सुद्धा एक सूर खरं तर शिंदे गटातनं आपल्याला पाहायला मिळत होता. त्यावरती काही तोडगा निघालेला आहे का, किंवा मग येत्या काळामध्ये त्यावरतीच काही मोठ्या प्रमाणात तडजोड होईल असंही वाटतंय का? प्रज्ञा, वास्तव ही आहे की अजित पवारांपेक्षा जवळपास 10 ते 12 आमदार हे एकनाथ शिंदेच्या अधिक आहे. हे सत्य जरी असलं, खासदार ही त्यांची सगळ्यात मोठी एक प्लस पॉईंट एकनाथ शिंदेची आहे. जवळपास त्यांच्याकडे जे खासदार आहेत ते एनडीए गव्हर्नमेंटमध्ये आत्ताच्या घडीला फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कदाचित वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर निवडणूक मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात झाली. अर्थात लाडकी बहीण योजनासुद्धा त्यांनी क्रेडिट सर्वाधिक घेतलं, हे नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंचा सुद्धा तितकाच मान राखला जावा असं भाजपाच्या दिल्लीतल्या आणि राज्यातल्याही नेत्यांचं मतप्रवाह दिसून येतोय. यामुळेच एकनाथ शिंदेंना जी विद्यमान खाते आहेत त्याच्यापेक्षा अतिरिक्त हेवी वेट जी काही खाते असतील ती कदाचित भाजपाच्याच कोट्यातनं दिली जावी लागतील. जसं भाजपाकडे आत्ता ऊर्जा खातं आहे, जलसंपदा खातं आहे, महसूलसारखं खातं आहे, अशी काही महत्त्वाची खाती आहेत. त्यातलं एखादं खातं कदाचित एकनाथ शिंदेंच्या पदरात पडण्याची शक्यता वर्तवली जाते. सभापती त्यांच्याकडे आत्ता विद्यमान सभापती विधान परिषदेचे रिक्त आहे. उपसभापती पदावर नीलम गोऱ्हे आहेत. कदाचित सभापतीपद सुद्धा ते मागतील. आणि इतर काही महामंडळं जे आहेत महत्त्वाची मानली जातात, जसे मुंबई म्हाडा आहे, परत म्हाडा आहे महाराष्ट्रातलं, इतर देवस्थानं जे महत्त्वाची नियुक्ती आत्ता जरी केल्या असल्या तरी पुढील सुद्धा त्यांच्या काळामध्ये काही क्लेम करणं असेल, अशा अनेक गोष्टी एकनाथ शिंदे कदाचित पदरात पाडून घेतील. पण 2 गोष्टी कालच्या दौऱ्यामध्ये एक समजून घ्यायला हव्या आपण. एक तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उदय सामंत आणि शंभूराजे देसाई हे 2 मंत्री त्यांचे विद्यमान होते. आणि जर एकनाथ शिंदे सांगतायत की त्यांना उपमुख्यमंत्रीपद नको आहे तर कदाचित या दोघांपैकी कुणाची वर्णी, किंवा दादा भुसे जे अतिशय निकटवर्ती मानले जातात एकनाथ शिंदेंचे, यांच्यापैकी कुणाची वर्णी लावतील का अशी एक जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तुर्तास एकनाथ शिंदेंचा दबाव हा स्वतःच्या पेक्षा काहीतरी अधिक अतिरिक्त खाती पदरात पाडणं, महामंडळ पदरात पाडून घेणं यासाठी अधिक असल्याचं म्हटलं जातं. आणि यामुळेच एकनाथ शिंदेंच्या वतीने ते स्वतः उपमुख्यमंत्री होणार नाहीत अशा स्वरूपाच्या बातम्या आशयाच्या समोर येताना दिसत आहेत. अर्थात जर एकनाथ शिंदेंना देखील हे माहीत आहे की ते जर उपमुख्यमंत्री पदावर राहत नाहीत, जर कोणतंही खातं त्यांच्याकडे मेजर नसेल तर मात्र पक्ष संघटनांवर नियंत्रण त्यांच्या आमदारांवर ठेवणं तसं फार मुश्किल आहे. कारण की एकेकाळी आपल्यालाच माहीत आहे की ज्यावेळेस 2022ला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना स्वतःचे भाजपाचे सर्वाधिक आमदार असून देखील मुख्यमंत्री केलं आणि स्वतः बाहेर राहण्याची भूमिका घेतली, त्यावेळेस केंद्रातून थेट मोठ्या नेत्यांनी भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन करून सांगितलं की तुम्हाला सत्तेत राहावं लागेल. अवघ्या 15 मिनिटांमध्ये त्यांनी त्यांचा निर्णय पत्रकार परिषदेमध्ये घेतलेला बदलला आणि सत्तेत ते उपमुख्यमंत्रीपद म्हणून रुजू झाले, ते पदावर विराजमान झाले. जर एखादा 5 वर्ष राहिलेला मुख्यमंत्री, सर्वाधिक आमदार संख्या असणारा मुख्यमंत्री ज्याचा दावा आहे, असे फडणवीससुद्धा स्वतःच्या उपमुख्यमंत्री पदावर परत पक्षासाठी आणि पक्षाचा भूमिका आदेश म्हणून
पाळतात तर एकनाथ शिंदे सुद्धा कदाचित स्वतःच्या पदरात अधिक काही खाती घेऊन त्यानंतरनं पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी, कारण की आपणास माहीत आहे की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदेबरोबर जे जे आमदार होते त्यांची सार्वजनिक वागणूक, त्यांच्याविषयी केले गेलेले विरोधकांकडनं आरोप, या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनावर नियंत्रण ठेवणं, त्यांच्याबरोबर त्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी एकनाथ शिंदेंचं सत्तेत राहणं फार महत्त्वाचं आहे असंही म्हटलं जातं. यामुळे कदाचित एकनाथ शिंदेंची सध्याची जी भूमिका आहे ती अतिरिक्त पदरात काही पडतंय का आणि दबाव वाढवून अजून काही मिळवता येतंय का यासाठी आहे की काय, अशी एक शक्यता वर्तवली जाते. अगदी अभय सर, याच अनुषंगाने विचारतीये, हा दबाव तंत्राचा वापर खरं तर गेल्या अनेक काळामध्ये सेनेकडनं होतच होता. म्हणजे अगदी स्वतः बाळासाहेब तर त्यांच्या समोरच जे काही आहे तो न्यायनिवाडा व्हायचा आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता मात्र 3 पक्ष आहेत आणि त्यामुळेच ह्या तिन्ही पक्षांमध्ये विभागणी करताना जे सेनेच्या वाट्याला येणार होतं ते एकीकडे अजित पवारांच्या वाट्याला बऱ्याचशा गोष्टी गेल्याचं दुःख सुद्धा सेनेच्या अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेलं आहे. हे सुद्धा त्यांचं प्रमुख दुखणं त्यांनी मांडलेलं असेल दिल्लीमध्ये आणि कदाचित यावरही आता महाराष्ट्रात उहापोह होईल का? सत्तेत भागीदार किती आहे त्याच्यापेक्षा संख्याबळ कोणाचं किती आहे हा मला वाटतं की महत्वाचा मुद्दा आहे आजचा. आज भाजपाचं संख्याबळ एवढं आहे की त्यांना फार कोणाची आवश्यकता नाही कारण संख्याबळासाठी. परंतु आज ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या त्यांना जर दूर ठेवलं तर त्याच्याबद्दलचा एक फार वाईट संदेश त्याच्यातून जाऊ शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ते सत्तेत खुशीने सहभागी व्हावेत यासाठी भाजपाचा प्रयत्न असेल. दुसरा मगाचा तुमचा जो प्रश्न होता की दिल्लीमध्ये आज एनडीए मध्ये शिंदेची शिवसेना हा 4थ्या क्रमांकाचा पक्ष आहे. भले 7ही असतील परंतु ते महत्वाचे आहेत आज, कारण पूर्वी भाजपाचं स्वतःचं संख्याबळ होतं. त्या काळात बाकी एनडीए मधील घटक पक्षाच्या संख्याबळाला फारसं महत्व नव्हतं, पण आज भाजपाचं स्वतःचं संख्याबळ तिथे नाहीये, बहुमत नाहीये. अशा वेळी ह्या 4थ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या पक्षाला ते फार दुखावतील असं वाटत नाही. दुसरं असं की केंद्रातलं मंत्रिपदासंदर्भात निश्चितपणे काही कॉम्पेन्सेशन पॅकेज जे तयार होईल त्याच्यामध्ये केंद्रात अतिरिक्त मंत्रिपद मिळू शकेल. आता अजितदादा यांनाही 41 जागा मिळाल्या आहेत. त्यांनाही केंद्रामध्ये मागच्या वेळेस त्यांनी राज्यमंत्रीपद ऑफर केलं होतं स्वतंत्र कार्यभाराचं, ते त्यांनी नाकारलं. आता त्यांना कदाचित पूर्ण कॅबिनेट मंत्री आणि एखादं चांगलं मंत्रिपद केंद्रात मिळू शकेल. त्याच्यामुळे संख्याबळ जरी किती असलं तरी हे पक्ष पुढच्या काळात आपल्या सोबत राहावेत यासाठी निश्चितपणे भाजपाला एक पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी लागेल आणि ती केंद्रातही घेतली जाईल आणि ती राज्यातही घेतली जाईल. आता एवढंच आहे की त्याच्यामध्ये हेवीवेट मंत्री जे आहेत राष्ट्रवादीकडे, ते भले त्यांची संख्या 41 असली तरी ती मातब्बर मंडळी आहे, त्यांना साजेशी खाती द्या असा त्यांचा आग्रह राहील. त्यामुळे निश्चितपणे एक आमदारांचं सूत्र ठरवलं जाईल किंवा तुमचे किती आमदारांमागे एक मंत्रिपद द्यायचं. भाजपाचे आमदार एवढं मोठं संख्याबळ आहे त्याच्यामुळे त्यांच्याही लोकांना जे की मागच्या वेळेस त्यांना भाजपाला स्वतःला सत्तेत कमी वाटा मिळाला होता, त्यामुळे यावेळेस तरी आपल्याला सत्तेत वाटा मिळावा, मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुक बसलेले आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे जे सरकारचं जे नेतृत्व ज्यांच्याकडे येईल, म्हणजे फडणवीस यांच्या नावाची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, पण ज्यांच्या कोणत्याकडे नेतृत्व येईल त्यांच्या पुढे हा सगळा समतोल साधणं संख्याबळ असतानाही याची मोठी कसरत करावी लागणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मग वेगवेगळ्या वर्गाला, वेगवेगळ्या विभागांना ते प्रतिनिधित्व देताना पक्षीय समतोल साधण्याचं निश्चितपणे आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे. पण आजच्या घडीला तर एकनाथ शिंदे या सरकारमध्ये सहभागी होतील आणि त्यांना जे मंत्रिपद देतील त्याच्यावर ते समाधानी होतील, हा पहिला मार्ग त्यांना मला वाटतं काढावा लागेल आणि तो कदाचित आपल्याला वाटतं की आज किंवा उद्यापर्यंत तो निघू शकेल. त्याच्यानंतर महामंडळ वगैरे इथे चर्चा, सागरनी ज्याचा उल्लेख केला की मोठी जी महामंडळं आहेत, आता सिडको शिंदेकडे होतं, आता पुढच्या काळामध्ये जर नगर विकास त्यांच्याकडे राहिले तर पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचा फॉर्म्युला असताना प्रज्ञा असं होती की ज्यांची खाती ज्यांच्याकडे आहेत त्या खात्याअंतर्गत येणारी महामंडळ त्यांच्याकडे असावीत अशी एक रचना होती. आता तीच रचना या सरकारमध्ये पण स्वीकारली जाते का हेही बघावं लागेल. तर हे सगळे धोरणात्मक निर्णय मला वाटतं येत्या 1-2 दिवसात होऊ शकतील. नक्कीच. रौनक कुकडे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. रौनक, मुळातच नाव अजूनही सूत्रांकडनंच कळतंय मुख्यमंत्री पदाचं, या मागचं काय प्रमुख कारण? अजूनही म्हणजे एवढं मॅन्डेट मिळालेलं आहे,
व्यवस्थित संख्या आहे, मग तरी सुद्धा अजूनही नाव जाहीर का केलं जात नाहीये? त्यामागे येत्या काळातली अर्थातच येणारी जी आंदोलनं आहेत किंवा येत्या काळातली आरक्षणाचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे त्यामागचं प्रमुख कारण आहे का? नाही प्रज्ञा, मुख्यतः आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की विधिमंडळ पक्षाची बैठक होते आणि तिथेच पक्षाचा नेता जो आहे तो त्याची निवड केली जाते. त्याच्यामुळे जो वेळ लागतोय तो यासाठी लागतोय. काल ज्या बैठका दिल्लीमध्ये पार पडल्या मुख्यतः त्यामध्ये साधारणतः एकमत जरी झालं असलं तरी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, त्यामध्ये एक प्रस्ताव ठेवला जाईल, त्याला अनुमोदन 2-4 लोकांचं मिळेल आणि त्यानंतर जो विधिमंडळ पक्षाचा नेता आहे भाजपचा त्याची निवड होईल आणि तोच मुख्यमंत्री पदाचा मुख्यतः दावेदार असेल. अशा स्वरूपाची ही रचना आहे आणि त्याचं फॉलो करण्यासाठी आतापर्यंत अधिकृतपणे घोषणा केली जात नाहीये. पण दुसरीकडे जसं अभय सरांनी सांगितलं, ज्या पद्धतीची आता बातमी सूत्रांच्या वतीनं उपलब्ध झालेली आहे की एकनाथ शिंदे कदाचित या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी तयार नाहीये. पण मला असं वाटतं की कदाचित जर टफ बार्गेनिंग अजूनही इथे सुरू असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि जर एकनाथ शिंदे सरकारमध्ये असले तरच मुख्यतः शिवसेनेला जास्त फायदा होऊ शकतो. कारण 2.5 वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात पक्षाने घेतली होती तशाच स्वरूपाची भूमिका आता परत एकदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अशी इच्छा आहे की मुख्यतः या संदर्भात एकनाथ शिंदे देखील घ्यावी आणि त्यांनी सरकारमध्ये सामील व्हावं. आता सर्वस्व निर्णय हा मुख्यतः एकनाथ शिंदेना घ्यायचा आणि निश्चितपणे बघावं लागेल की आता नेमकं या संदर्भात आज किंवा उद्यामध्ये काय निर्णय होतो. प्रज्ञा, अगदी रौनक, आणखीन एक महत्त्वाचा त्यालाच लागून आपण मुद्दे अनेक पाहिलेले आहेत. मात्र तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रौनक, तसंच अभय सर आणि सागर.